आखाती देशातील संघर्षामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीचा वापर करणाऱ्या इंधन पुरवठा मार्गांवर मोठा ताण निर्माण झालाय। दरम्यान इराणच्या अधिकाऱ्यांनी भारतीय ध्वज असलेल्या जहाजांना या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे जाण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयामुळे भारताला मात्र मोठा दिलासा मिळालाय। अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर या मार्गावरील सागरी वाहतूक जवळपास पूर्णपणे ठप्प झाली होती। त्यामुळे भारतासह अनेक देशात इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता। गेल्या 2 दिवसांपासून देशभरात व्यावसायिक सिलेंडरचा मोठा तुटवडा आहे। घरगुती वापराचे सिलेंडर्सही मिळत नव्हते। आता इराणच्या परवानगीनंतर मात्र गॅस टंचाईच्या या समस्येवर तोडगा निघण्याची शक्यता आहे। या संदर्भातील हा विशेष रिपोर्ट। युद्ध परिस्थितीत इराणचा भारताला मोठा दिलासा। भारतीय जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सेफ पॅसेज। भारतीय ध्वज असलेल्या जहाजांना सुरक्षित जाण्याची परवानगी। आखाती देशातील युद्धादरम्यान जे देश अमेरिका आणि इस्रायलला हितासाठी काम करत नाहीत अशा देशांची जहाजं या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे प्रवास करू शकतात असं इराणनं स्पष्ट केलंय। इराणनं भारतीय झेंडा असलेल्या जहाजांनी सुरक्षितपणे जाण्याची परवानगी दिली आहे। इराणच्या या परवानगीमुळे भारतातील गॅसच्या तीव्र टंचाईच्या समस्येवर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे। इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्या युद्धामुळे भारतामध्ये प्रचंड मोठं संकट आलेलं पाहायला मिळालं होतं। तेलाची आणि मुळात गॅसची कमतरता पडलेली पाहायला मिळाली होती। गल्फ कंट्रीवरनं कुठलीही जहाजं जी आहेत ती येत नव्हती। मात्र आज पहिलं जहाज जे आहे ते इथे पोहोचलेलं पाहायला मिळतंय। आपण आहोत मुंबईजवळ एलिफंटा केव्ज जी आहे त्याच्या जवळ एक जेटी आहे। या जेटीवर बरेच दिवसांनी एक महाकाय असं जहाज जे आहे ते इथे आलेलं पाहायला मिळतंय। या जहाजाने तेल वाहून आणलेलं आहे आणि अनेक दिवसांनी हे तेल जे आहे भारतात आलेलं आहे। अजूनही 2 जहाजं जी आहेत ती इराणवरनं निघालेली आहेत। होर्मुझ या समुद्रधुनीतून निघालेली आहेत ज्याचं नाव आहे पुष्पक आणि परिमल। त्यामुळे ही 2 जहाजं परत भारतात आल्यानंतर सगळीकडे आनंद उत्साह साजरा होईल यात काहीच शंका नाही। ये अपनी परराष्ट्र जो नीति है और मोदी जी का जो नेतृत्व का जीत है, जो अपने जो जहाज है उनको छोड़ने का जो निर्णय ईरान ने लिया है, हम वो निर्णय का स्वागत करते हैं। ईरान और भारत के संबंध पहले से अच्छे भी रहे हैं और इसीलिए अमेरिका के साथ हमारे संबंध अच्छे, उस तरह ईरान के भी संबंध अच्छे हैं क्योंकि क्रूड ऑयल जो है उसका उत्पादन सबसे ज़्यादा ईरान में होता है और इसीलिए भारत के संबंध उनके साथ व्यापार में अच्छे रहे हैं। वहाँ के जो अध्यक्ष है वो इधर भी आए हैं, अपने मनमोहन सिंह भी वहाँ जाकर आए थे। मुझे लगता है कि जिस तरह ईरान ने भूमिका लिया अच्छी बात है। या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सच्या नौदल प्रमुखांनी होर्मुझच्या सामुद्रधुनी या महत्त्वाच्या मार्गातून ये-जा करणाऱ्या जहाजांना इराणची मंजुरी मिळवणं आवश्यक आहे, अन्यथा ती इराणच्या हल्ल्याचं लक्ष्य बनू शकतात असा इशारा दिलाय। तर इराणच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या 2 जहाजांना बुधवारी सामुद्रधुनीमध्ये लक्ष्य करण्यात आलं होतं। बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सध्या पर्शियन गल्फ क्षेत्रात भारतीय ध्वज असलेली 28 जहाजं कार्यरत आहे। यापैकी 24 जहाजं होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या पश्चिमेला असून त्यावर 677 भारतीय खलाशी आहे, तर 4 जहाजं सामुद्रधुनीच्या पूर्वेला असून त्यावर 101 भारतीय खलाशी आहे। या सर्वांच्या सुरक्षेवर सक्रियपणे लक्ष ठेवलं जात असल्याचं मंत्रालयानं म्हटलंय। इराणनं भारतीय जहाजांना सामुद्रधुनीतून वाहतुकीची परवानगी दिल्यानं देशाच्या मोठ्या समस्येचं निराकरण झालंय। आपण बघतोय की JNPL हे अनेक दिवसांनी सौदी अरेबियातून आलेलं बोट आहे, जहाज आहे आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून यांनी मुंबई गाठलेली पाहायला मिळते। कारण शेनलॉंग सुएझमॅक्स हे जहाज 1 मार्च रोजी सौदी अरेबियातील रास तनुरा बंदराहून तेल भरून 3 मार्चला तिथून निघालं होतं। 8 मार्चला त्याचे शेवटचे लोकेशन होर्मुझची समुद्रधुनी होती। त्यानंतर अचानक जहाज रडारवरून गायब झाले। सूत्रांनुसार खतरनाक क्षेत्रातून प्रवास करताना जहाजाने वेळ आणि ट्रॅकिंग लपवण्यासाठी जहाजातील ट्रान्सपोंडर आणि AI सिस्टीम जी आहे ती बंद केली होती। अत्यंत शिताफीने गनिमी काव्याचा वापर करून हे जहाज पुन्हा 9 मार्च रोजी ट्रॅकिंग डेटाबेसवर पुन्हा दिसले। अखेर 11 मार्चला हे जहाज जे आहे हे सुरक्षितपणे मुंबईला पोहोचले आणि या जहाजाचे कॅप्टन
सुशांत सिंह संधू हे मूळ भारतीय आहेत. त्याशिवाय जहाजावर 29 भारतीय होते आणि इतर पाकिस्तानी आणि फिलिपिनो क्रू मेंबर्स देखील होते. या जहाजाने गनिमी कावा वापरला आणि आता हे जहाज जे आहे हे थेट मुंबईमध्ये येऊन पोहोचलेलं आहे. सौदी अरेबियाहून मुंबईला लायबेरियाचा झेंडा असलेला तेल टँकरचं मुंबईत झालेलं आगमन हा भारतासाठी एक मोठा राजनैतिक विजय मानला जातोय. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या सक्रिय राजनैतिक कूटनीतीमुळे आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरघची यांच्याशी झालेल्या व्यापक चर्चेमुळे या मोहिमेला यश मिळालंय. चीन व्यतिरिक्त इतर कोणत्याही देशाच्या जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाऊ देणार नाही अशी घोषणा इराणनं केली होती. तेव्हाच जयशंकर यांनी पुढाकार घेत इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरघची यांच्यासोबत फोनवरून दीर्घ चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी पश्चिम आशियातील सध्याच्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली. भारतीय हित संबंधाचं संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी भारतानं इराणसोबतची ऐतिहासिक मैत्री आणि धोरणात्मक स्वायत्तता अबाधित राखण्यावर दोन्ही नेत्यांनी एकमत केलं. या चर्चेनंतर तेलवाहू जहाज मुंबई बंदरामध्ये पोहोचलं. या जहाजावर तब्बल 1,35,334 मेट्रिक टन कच्चं तेल आहे. हे कच्चं तेल मुंबईच्या माहुल रिफायनरीजमध्ये पाठवलं जाईल. त्यामुळे देशातील इंधन पुरवठ्यावर सकारात्मक तोडगा काढण्यात परराष्ट्र मंत्रालयाची नीती कामी आली आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.